नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण संच मान्यता ही पूर्ण करणार आहोत, फायनलाइज करणार आहोत. त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. स्कूल पोर्टल लॉग इन केल्याच्यानंतर संच मान्यता हा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन बघायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी युजर आय डी येईल. तर युजर आय डीच्या वर पहिल्यांदा प्रथम तुम्हाला UDICE नंबर टाका आणि त्याचा पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाका. आता या ठिकाणी बघा कॅप्चा टाकतोय मी. कॅप्चा अचूक टाकायचा आहे. कॅप्चा आपला अचूक असला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी अशी एक सूचना येणार आहे बघा. सन 2024-25च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/10/2024 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची पूर्ण करावी सर्व माहिती. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वर 3 टॅब दिसतात. एक होम, बेसिक इन्फॉर्मेशन आणि वर्किंग पोस्ट. तर दुसरा जो बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यावर क्लिक करा. प्रथम बेसिक इन्फॉर्मेशन क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बेसिक माहिती तुमची या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी जर दुसरी जर माहिती समजा आली नसेल तर त्या टॅबला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हे माझ्या शाळेची माहिती आहे. ती पूर्ण माहिती तुम्हाला येईल. ती पूर्ण माहिती तुमची झाल्याच्यानंतर बरोबर आहे काय बघायचं. UDICE नंबर, ब्लॉक, क्लस्टर, मॅनेजमेंट, त्यानंतर लोअर क्लास, हायेस्ट क्लास, क्लासरूम, प्रायमरी, क्लासरूम अप्पर प्रायमरी, मीडियम बघायचं. मीडियम महत्त्वाचं आहे. हे बघितल्याच्यानंतर ही माहिती समजा भरून झाली असेल माहिती तर वर्किंग पोस्टमध्ये जायचं. आता वर्किंग पोस्टमध्ये मी डाटा फायनलाइज केलेला आहे. परंतु वर्किंग पोस्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा दिसेल माहिती. हेडमास्टर, ग्रॅज्युएट टीचर, अंडर ग्रॅज्युएट टीचर, 100% अनुदान असलेले, 80% अनुदान असलेले, 60% अनुदान असले, 40% अनुदान असले अशी माहिती येणार आहे. या ठिकाणी नॉन टीचिंग स्टाफची पण माहिती आहे बघा. त्याच्यानंतर त्या खाली गेल्याच्यानंतर टीचिंग नॉन टीचिंग डिटेल्स. आता तुमच्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक असतील त्या शिक्षकांची ती माहिती आहे. शालार्थ नाव आहे, शालार्थ ID आहे, मीडियम आहे, मीडियम सिलेक्ट केलं की नाही ते विचारतील. आणि त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी डाटा असेल त्याला क्लिक करायचं. तो डाटा फायनलाइज म्हणून येईल. आणि एवढं झाल्याच्यानंतर डाटा फायनलाइज झाल्यानंतर तुमची संच मान्यता फायनल झाली समजणार कसं. तर त्या ठिकाणी होम पहिलीच टॅब वर बघा, होम आहे. ते होमवर क्लिक करायचं. सर्च स्कूलमध्ये ते ओके करायचं. आणि त्याच्यानंतर इथे बघा शाळेचं नाव वगैरे तुमचं येईल बघा. शाळेचं नाव वगैरे सगळं येईल. आणि नंतर शेवटचा जो कॉलम असतो त्या शेवटच्या कॉलमवर या ठिकाणी जर बघितलं तर फायनलाइज म्हणून या ठिकाणी येईल. त्यावेळी तुमची संच मान्यता फायनलाइज झाली असं होईल. आणि सगळी माहिती तुमची ही क्लस्टरवर जाईल आणि त्या ठिकाणी पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि बरोबर असेल तर ती केंद्रीय प्रमुख तालुक्याला पाठवतील. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, संच मान्यता करू शकतो.